एक प्रमुख खेळाडू आहे. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक टीमचा 12th मॅन आमच्या. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. आनंदाची बात म्हणजे 12th मॅनलाच खेळाडूंची नावं माहिती नाही. तुषार आलाय. तुषार शिवमारे हा खेळाडू आहे, आयकॉन खेळाडू आहे. पहिलाच षटक हाताळत असताना यशांच्या मागे आपण जर पाहिलं तर एक लेजेंड खेळाडू जालिंदर पन्हाळकरांना पाहू शकाल. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल अगदी कमी गतीचा हुक केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमा रेषे लगत. वन बाउन्स इनटू द फॅन्स. सीमा रेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आदरणीय प्रकाशजी सराफदार साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. विनंती करेल अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान या विमंत्र केला जातोय. SD दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते अतिथी देवो भव आदरणीय प्रकाशजी सराफदार साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. थँक्यू सो मच. पहिल्या बॉलवर विजय डफळेच्या बॅट मधून चौकार आलाय. अनिकेत परमारच्या बॅट मधून पायमलच्या बॅट मधून चौकार आलाय. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं गेले. चेंडू थोडासा वळलाय त्यामुळेच हा बॉल थोडासा रीड करण्यामध्ये कुठेतरी कठीण जात आहे. त्यामुळे सिंगल मिटे अकलमंदीचं क्रिकेट म्हणावं लागेल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. बघा खेळाडूने हात वर केलेत म्हणजेच 2 धावा दिल्या जातील. या स्पर्धेचा नियम आहे की जर तुम्ही चेंडू हरवला असेल, चेंडू सापडत नसेल तर तुम्ही हात वर केला तर नक्कीच 2 धावा बहाल केल्या जातील. आणि धावून जास्तीत जास्त फक्त 2 धावा करू शकतो हा नियम देखील आहे. स्वराज 32 शिराळा प्रीमियर लीग 2024. तुम्हाला हात वर करावा लागेल. जर चेंडू हरवला असेल तर 2 धावा जरूर दिल्या जाईल. त्यामुळेच बॅटरला 2 धावा काढून देणं हे योग्य निर्णय म्हणावा लागेल. कारण थोडीशी चर्चा केली जाते जरा सामना स्पीडअप करा. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. आणि दोन्ही अंपायर जर पाहिले तर भरपूर क्रिकेट खेळले. दत्ता मेहर सर असतील, शशी मेहर असेल. या 2 बंधूंनी कुशल 11 सारसोळे टीम सारख्या यशस्वी संघामध्ये अनेक विक्रम केले. एक सलामीवीर आणि एक डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून ओळख आहे दोन्ही खेळाडूंची. तर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तुषार येतोय. ऑन साइडला अगदी ताणून खेचून मारलाय. काऊ कॉर्नर रिजनला क्लिअर करणारा फलंदाज विजय डफळेच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. व्हॉट अ शॉट. अगदी बॉल कमी गतीचा होता. ऍक्शन रिप्ले मध्ये ओमसाई MTC लाईव्ह इनच्या माध्यमातून पाहू शकाल. कमी गतीचा चेंडू स्लॉट मध्ये बॉल होता. गगनचुंबी गगनभेदी सीमारेषा पार. षटकार. विजय डफळेच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 आकड्यावर. 4 ओव्हरचा सामना आहे. आज अनेक संघाचं भवितव्य ठरलं जाईल. अनेक संघाचं अस्तित्व टिकलं जाईल की या स्पर्धेतून त्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल हे पाहणं इम्पॉर्टंट असेल. अतिशय चांगली स्पर्धा. टप्प्याचा बॉल. पुलचा फटका. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. विजय डफळेच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक 2 बॉल 2 मॅक्सिमम. सुपर बॅटिंग. टप्प्याच्या बॉल अगदी खेचून मारलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. दमदार सुरुवात झाली आहे. म्हणूनच म्हटलं जातं वेल बिगिन इज हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा शेवट चांगला होतो. इथे दमदार सुरुवात झाली आहे. बॅटिंग करत असताना टीम मोहरे टीमचे एक धाडसी निर्णय घेतलाय. कोलबा टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट खेळलाय. चेंडू जातोय थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने. जालिंदर पन्हाळकर कलेक्ट करत असताना 2 धावा कंप्लीट. काय रनिंग बिटवीन विकेट. विजय ढपळे आणि त्याचबरोबर अनिकेत पायमर हे 2 खेळाडू पाहायला मिळतील. यंगस्टर खेळाडू आहेत आणि कौतुक करावं लागेल या दोन्ही खेळाडूंचं. खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट सुरू आहे. पुढचा बॉल.
यावेळेस ऑन साइडला दमदार फटका लगवला जातोय. एलिव्हेशन पाहावं लागेल आणि झेल पकडला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन. जो विजय डफळे घातक ठरत होता, जो विजय डफळे मात्र फार डोकेदुखी ठरत होता, तो विजय डफळे मात्र परतलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावर. या 20 धावा विजय डफळेच्या बॅट मधून अनिकेतच्या देखील 6 धावा पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. विजयने आपल्या बॅट मधून आतापर्यंत जर पाहिलं तर 14 धावांचं योगदान दिलं. पहिला धक्का लागतोय आणि पहिली सफलता मिळते गोलंदाजाला. तुषार शिवमारे हा आयकॉन खेळाडू आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर दुसरा गोलंदाज सज्ज झालाय आणि नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. राम पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऑप्स्टंबर मारा ठेवला गेला. ही चांगली रणनीती. बघा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ तुम्ही जर पाहिलं असेल तर आयुष्यभर ज्या गोलंदाजाने ऑप्स्टंबर मारा ठेवला आणि तो ही गोलंदाजी करत असताना नेहमीच यशस्वी ठरला. असाच गोलंदाजी करावी लागेल. मारुती गोलंदाजी ट्रॅकवर. ऑन साइडला ऑन ड्राइव्ह केलाय. फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अनिकेतच्या बॅट मधून चौकार आलाय. चार धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 24-24 या आकड्यावर. काल देखील अनेक संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. खास करून आपण जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर चौकार आलाय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा दाखल करावे लागलेत. इथे देखील ऑन साइडला ऑन ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. काय घडलंय? खराब फेकी आहे. कलेक्शन खराब आहे आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला होता. धावचीची संधी चालून आली होती पण फेकी खराब होती, कमकुवत होती. त्यामुळेच हा धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला नाही. सुदैव म्हणावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं डायरेक्ट हिट जर झाला असता तर पॉपिंग क्रीज क्रॉस केली होती. कुठलाही धोका निर्माण झाला नसता. टीमची धावसंख्या 25 धावा दाखल करावे लागले. यावेळेस देखील मिड विकेट रिझर्व मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येईल. बघा रबर बॉल प्रीमियर लीग आहे जी स्वराज 32 शिराळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून गेले 2 हंगाम जर पाहिले तर अनिकेत पायमर हा खेळाडू 2 वेळा मात्र मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. त्यामुळेच हा हंगाम कशा पद्धतीने गाजतोय. त्यावेळेस डाऊन द ग्राउंड अगदी ऑन दी अप खेळला. सीमारेषे पलीकडे हरीश रावच्या अगेन ज्या पद्धतीने विराट कोहलीने स्ट्रोक लगावला होता त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळते. काय स्ट्रोक लगावलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये अनिकेतच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. सुपर स्ट्रोक, लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. असे स्ट्रोक खेळणे, असे षटकार मारणं इतकं सोपं नसतं. काय स्ट्रोक लगावलाय. ऑन दी अप षटकार लागलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावर. 32 धावा दाखल करावे लागलेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकाच्या 5 बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज मारुतीने. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. वेगवान चेंडू. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 32 या आकड्यावर म्हणजे 16ची सरासरी आतापर्यंत राखली गेली. चांगलं यशरक्षण जालिंदर पन्हाळकर एक लेजेंड खेळाडू.
त्यांच्याबद्दल मी काल उल्लेख केला होता की या जिल्ह्यातील पहिला व्यावसायिक खेळाडू आहे ज्याने व्यावसायिक क्रिकेट खेळ, त्यानंतर अनेक खेळाडू आले. जर पाहिलं तर मांगलेगावचा सुपुत्र आपण जर पाहिलं तर याने देखील चांगला खेळ केलाय. अप्रतिम असं कामगिरी राहिली सातत्याने. विजय पावले हा खेळाडू देखील पाहायला मिळतो सातत्याने, ज्याने व्यावसायिक क्रिकेट गाजवलं. अगदी मुंबई प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्टेजवर तो खेळला, लेदर क्रिकेट खेळला आणि उत्कृष्ट गोलंदाजीच्या पंक्तीमध्ये हा खेळाडू देखील पाहायला मिळाला. चला षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अमित आलाय. भामवडे गावचा सितारा अमित आणि स्ट्राइक एंड वर राम पाहायला मिळतोय. आराळाचा खेळाडू आहे. पहिला बॉल अगदी पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. कटर बॉलर आहे, चांगली गोलंदाजी केली जाते, कमबॅक करावा लागेल. टीम आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना चरण संघाकडून आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण संघ टॉस हारल्यानंतर फिल्डिंग साठी उतरली. यावेळी स्लॉट मध्ये आहे, फटका दमदार आहे, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अतुलच्या माध्यमातून आपल्या टीम साठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. फेकी पाहू शकाल काय थ्रो, लाजवाब थ्रो केला जातोय. खूप चांगलं कलेक्शन. फक्त 2 धावा मिळतील. एक धाव फार महत्वाची. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल कशा पद्धतीने बाउन्स झाला, स्वतःला झोकून दिलं आणि ऐन वेळेला अगदी स्वतःला हवेत ठेवून हा झेप घेऊन चेंडू अडवला. 2 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. टीमची धावसंख्या 34. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. थोडीशी फॉर्मलिंग होईल जालिंदर पन्हाळकरांकडून, मात्र बॅटने सिंगल मिळते, म्हणजे झेल घेण्याचा संधी होती ती गमावली आहे. 1 धावांना टीमची धावसंख्या 35 आकड्यावर. काल किरण मी जर पाहिलं तर प्रत्येक मॅच मध्ये 50 सगळेच स्कोर आपल्याला 50 नंतरचे स्कोर पाहायला मिळाले. 1-2च मॅच झाले, तिथे मध्ये 38, एकीकडे 47 हे 2 लो स्कोर पाहायला मिळाला. यावेळी ऑन साइडला अनिकेतच्या बॅट मधून येतोय अफलातून स्ट्रोक. काउ कॉर्नर रिजनला फेकून देणारा एक अफलातून षटकार. व्हाट अ शॉट. अनिकेत का मी 2 सीझन गाजवलेत आणि कशा पद्धतीने या रबर बॉल क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू आहे. हे षटकार आहे. 6 बॉलचा सामना केला अनिकेतने. 17 धावा आपल्या खात्यामध्ये जमावल्या. टीमची धावसंख्या 41 आकड्यावर. 41. बघा हे खेळाडू इतर ठिकाणी बसले असतील तर प्लीज बॉल गेला असेल तर आणण्याचं काम करा, कारण की हे असोसिएशन आपलीच आहे. त्यामुळेच याचा फायदा नुकसान हा आपलाच होणार आहे. त्यामुळेच चेंडू गेले असेल तर कृपया आणण्याचा प्रयत्न करा. यावेळी जे केला टप्प्याच्या बॉलला भिरकावलाय मिड विकेट रिजनला. अनिकेतच्या बॅट मधून येतोय आणखी एक धमाका चेंडू सीमारेषा पार षटकार. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. अगदी आक्रमकता धारण केली आहे. अटॅक केला जातोय. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागतं. या मंत्राचा या तंत्राचा वापर करून केलेली फलंदाजी. अनिकेत पायमल हा खेळाडू 2 सीझन ज्याने गाजवले. चिखलवाडीचा हा ढाण्या वाघ मैदानामध्ये आज मात्र अक्षरशः गोलंदाजाचा कर्दनगार ठरतोय. का बॅटिंग सुरू आहे. सुपर बॅटिंग. 7 बॉलचा सामना केला आणि 23 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. टीमची धावसंख्या 47 आकड्यावर. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर भरपूर धावा पाहायला मिळाल्या. सूरज पाटीलची झंझावत खेळी पाहायला मिळाली. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर संदीप गायकवाडचं निर्धाव षटक पाहायला मिळालं आणि सुपर बॅटिंग केली संतोषने. तो मॅन ऑफ द मॅच ठरला. 38 धावांची विस्फोटक फलंदाजी केली. 74 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं. आज देखील त्याच दिशेने जावं लागेल. मंदूर यावेळेस हेलिकॉप्टर लगावला गेलाय. बॉलर असू दे किती पण चॅप्टर,
अनिकेतचा पहा हा हेलिकॉप्टर, व्हॉट अ शॉट, लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. अनिकेत पायमलच्या बॅट मधून येतोय, अगदी पायावरचा बॉल फेकून दिलाय सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पुनवत गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती भगवान दादा यांना विनंती करतोय की आपण मंचावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. भगवान दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे या मंचावर. हा मंच आपल्यासाठी आहे आणि आपल्यासारख्या अशा व्यक्तींमुळे हा मंचाची शोभा वाढते. तर भगवान दादा आपण देखील या. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. पुनवत गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व भगवान दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. 3 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 53 या आकड्यावर. अप्रतिम बॅटिंग करत असताना अनिकेत पायमळ हा फलंदाज. आता थोडीशी चर्चा केली जाते, कारण की चला नेक्स्ट मॅच साठी मी कॉल देतोय. शिवमुद्रा स्पोर्ट्स धामोडे आणि त्रिशा 11 मंदूर. 53 धावा धावफल करावं लागेल. 1 गडी बाद 53 धावा. बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर मोरे टीम, विकास अण्णा स्पोर्ट्स मोरे वर्सेस आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण संघ. चांगला खेळ सुरू आहे, चांगली बॅटिंग सुरू आहे. अनिकेत पायमल हा खेळाडू मात्र आज अक्षरशः तुटून पडलाय. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 27 धावाचं लो स्कोर होतं, म्हणजेच 47, 38 आणि त्यानंतर 27. मात्र या मॅच मध्ये हाय स्कोर पाहायला मिळेल. अखेरचं षटक नवीन आलाय. नवीन पायमल समोर आहे राम, ज्याच्या 4 बॉल मध्ये 4 धावा आतापर्यंत पाहायला मिळाले. अगदी 100च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करतोय. स्ट्राइक रेट वाढवावा लागेल, स्ट्राइक रोटेट करावी लागेल. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर. डाऊन द लेग साइड. अंपायर काय इशारा करतील? वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. बाय 1 गेट 1 फ्री, म्हणजेच एका प्रोडक्ट वर एक प्रोडक्ट फ्री मिळतं ना, त्याप्रमाणे व्हाईट वर बायची रन्स फ्री मिळते. 2 धावांना टीमची धावसंख्या 55, 55 धावा. दोन्ही चिखलवाडीचे खेळाडू. पायमल बंधू. आखो टप्प्याचा बॉल अगदी पडल्यानंतर आतमध्ये आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अचंबित करणारा चेंडू आहे. डॉट बॉलची सांगता होती. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अनिकेत पायमल वर्सेस नवीन पायमल. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. थ्रू द कव्हर चेंडू जातोय. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अनिकेतवर स्ट्राइक ठेवणे इम्पॉर्टंट आहे. आणि 2 धावा जरूर मिळतील. 2 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 57 या आकड्यावर. 1 गडी बाद. 57 धावा दाखल करावं लागलीत. काय अखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा 30 रणनीती आखली जाते, कारण की नवीन पायमल हा एकाच विभागाकडून हा खेळाडू आहे, त्यामुळेच प्लस मायनस ह्या गोष्टी माहिती आहेत अनिकेतच्या. अखो टप्प्याचा बॉल, अशी गोलंदाजी तुम्ही करू शकणार नाही. आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. अनिकेत पायमलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. 6 धावा. भगवान दादा यांचं आगमन झालंय. वेलकम, सहर्ष स्वागत आहे आपलं. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी कॉल करतोय पुन्हा एकदा. टीम पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अनिकेत पायमलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 69 या आकड्यावर. 43 आकड्यावर खेळतोय अनिकेत. शेवटचा 2 चेंडू शिल्लक आहेत. अर्धशतक झळकवेल की काय? अनेक अर्धशतक काल पाहायला मिळाले. 3 अर्धशतक आम्ही पाहिली. यावेळेस देखील थ्रू द कव्हर. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट.
अनिकेत पायमलच्या बॅट मधून येतोय आणखी एक नेत्र दीपक फटका. 49 ही झुंजावत खेळी करत असताना अनिकेत पायमल हा नाबाद राहिलाय, ज्याने 2 हंगाम गाजवलेत. असा हा चिखलवाडीचा हा ढाण्या वाघ. लाजबाब बॅटिंग. अनिकेत पायमलची बॅटिंग आवडली तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. 14 बॉल मध्ये 49 धावांची नाबाद खेळी. टीमची धावसंख्या 75. 74 झाला का 75 झाला तुम्ही बघा ना. 75 धावा धावफलकावर लागलेत आणि 76 धावांचं टार्गेट उभं केलंय. 76 धावा करायचे 24 बॉल मध्ये. चला टॉस साठी नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या. टीम जर पाहिले तर शिवमुद्रा स्पोर्ट्स धामोडे वर्सेस त्रिशा 11 मंदूर. चला टॉस साठी या. आदरणीय भगवानजी पाटील साहेब आबा, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतोय. आबा आपण या खाली या. टॉस आपल्या शुभ हस्ते आम्ही घेतोय. दोन्ही कॅप्टन्स या. बोथ दी कॅप्टन्स मी विनंती करेल या टॉस साठी. कॉल आहे त्रिशा 11 कॉल मागणारे. हेड टेल. येस साहेब आपण आबा टॉस उडवायचा. हेड इट इज अ कॉल अँड इट इज अ हेड. आता वरती टेल बघितलास म्हणून हेड मागितला काही माहित नाही. ओके टॉस जिंकलायस आणि परिस्थिती थोडीशी हालाकीची दिसते टीमची चेहऱ्यावरून तुझ्या. नाही चेहऱ्यावरून अशी काही नाही. कालच्या सत्रात आम्ही पूर्ण दिवस बॅटिंग केली पण आजचं सत्र फक्त आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू असा माझा निर्णय आहे. सालाबाद प्रमाणे तुम्ही बॅटिंग करत होतात, आता सालाबाद प्रमाणे तुमचा निर्णय चेंज झालाय, गोलंदाजी करणार. कालचं साल आम्हाला काही व्यवस्थित गेलं नाही बॅटिंग करता, त्यामुळे आता आपण फिल्डिंग स्वीकारलेली आहे. आज मॅच विनिंग साठी काय वेगळी स्ट्रॅटेजी, काय वेगळं काय स्ट्रॅटेजी तेच आहे, त्याच्यात काय नाही, कारण पुढे पण चांगले खेळणारे प्लेयर आहेत, पण त्याच्यानुसार आम्ही बघू बॉलिंग मध्ये आम्ही परिवर्तन करत राहणार आहे. काय तुमचं नक्की चुकतंय कुठे? बॅटिंग होत नाही, ज्या प्लेअर कडून झाली पाहिजे ती होत नाही. ती करायची कोणी? आम्हालाच करायची. आता बघूया मॅचला. काय बोलतंय टीम खूप नाराज झाले का एक शेवटचा विजय भेटला तरी संघ मालक आणि टीम खुश राहू शकते? बघू आता शेवट गोड करण्याचा प्रयत्न तर असेल. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय त्रिशा 11. दे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. त्यांनी निर्णय बदलला. याआधी ते टॉस जिंकून बॅटिंग घ्यायची, आता गोलंदाजी घेतली आणि खऱ्या अर्थानं समोरच्या टीमला देखील चॅलेंज दिले. ती टीम देखील एक पहिला विजय शोधते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. अर्थातच सेकंड इनिंगला जी सुरुवात होते, अधुरी कहाणी सेकंड इनिंगची राहिली आहे ती आपण पूर्ण करूयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये अर्थातच विघ्नेशजी मडवी सर यांच्या आवाजामध्ये सेकंड इनिंगची कहाणी ऐकूयात. तोपर्यंत सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण घेऊयात. अर्थातच मी विनंती करेल अतिथी देव भव बापू यांचा सन्मान खऱ्या अर्थानं अतिथी कक्षामध्ये आपण घेऊयात. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने गावातील खेळाडूंसाठी बापू खऱ्या अर्थानं नेहमी असतात आणि त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. दादा विकासअण्णा पाटील साहेब, मी विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. गावातील प्रत्येक खेळाडू, गावकऱ्यांच्या टीमच्या, गावाची टीम असेल, टीमचे खेळाडू असतील, या सर्वांच्या पाठीशी सातत्याने बापू उभे राहिलेत आणि भगवानजी पाटील साहेब बापू यांचा सन्मान खऱ्या अर्थानं आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. प्रेमाची, आपुलकीची आणि स्वराज्य 32 तालुक्याची माणुसकीची उबदार शाल, प्रेमाचं, आपुलकीचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच बापू, आपण उपस्थित राहिलात आणि या सोहळ्याची शोभा वाढवली. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मॅचला होते सुरुवात आणि पहिल्या 2 बॉलवर अगदी प्रहार केला जातोय रोहितच्या माध्यमातून. 76 धावांचं टार्गेट मोठं आहे.
पण कॅप्टन रोहित वर मोठी जबाबदारी आहे. चांगला स्ट्रोक लगवला जातोय. रोहित पाटील हा खेळाडू जर पाहिलं तर चॉईस प्लेयर आहे आणि त्याच्या समेत जर पाहिलं तर अमित पाहायला मिळते. बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय वाईड बॉल. पहिलं षटक कुलदीप हाताळत असताना 74 धावा जरूर आहेत स्कोर बोर्डवर, पण चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की पहिल्या 2 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11 आहे आकड्यावर. 11 धावा धावफलकावर लागलीत. 76 धावांचं टार्गेट आहे. इथे चांगला बॉल, हार्ड लेनचा बॉल पडल्यानंतर चेंडूने बॅट मध्ये कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. काय बॅटिंग पाहायला मिळाली अनिकेत पायमल या खेळाडूची. अर्धशतकापासून फक्त 1 धावाने वंचित राहिला, पण सगळ्यांचंच मन जिंकलेत. अशा खेळी आहेत ना त्या नेहमीच लक्षात राहतात. यावेळी सुख केलाय, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. इम्पॉर्टंट विकेट चालून आली आहे आणि आता चूक होणार नाही. मोठी विकेट प्राप्त होत असताना रोहितला परतावा लागेल. आयकॉन चॉईस खेळाडू रोहित पाटील बाद होत असताना आनंदी शिपिंग अँड कॉर्पोरेट लॉजिस्टिक चरण टीमचा पहिला गडी बॅक टू द डगआउट. जो चांगल्या रिदम मध्ये होता, चांगली बॅटिंग करत होता. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या होत्या, पण एखादा मोठा फटका खेळत असताना इथे रिस्क मध्ये आउट होत पाहायला मिळाला. 4 बॉलचा सामना करत असताना मात्र 10 धावा करू शकला. पहिला धक्का लागतोय टीम शरण संघाला. चांगला झेल ओमसाई MTC च्या माध्यमातून हे टेलिकास्ट पाहू शकाल, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. तुषार पाहायला मिळतोय. तुषार शिवमारे हा खेळाडू आहे, आयकॉन खेळाडू आहे. यावेळी चांगला फटका आहे. कॅच घेण्याची संधी होती, सी गमावली. कॅचेस विन द मॅचेस. शंकर दादा यांचे बंधू कृष्णा मोहिते साहेबांना विनंती करतोय की आपण मंचावर या आणि आदरणीय वसंतजी बेर्डे साहेब आपण देखील मंचावर या. कृष्णा दादा मोहिते साहेब, वसंत बेर्डे साहेब आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावर या. आपलं सर्वांचं सरस स्वागत आहे. खरं तर शंकर दादा मोहिते यांनीच ह्या प्रीमियर लीग साठी पुरस्कृत म्हणून पुढाकार घेतला. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आखो टप्प्याचा बॉलला इथे ऑन साइड ला पाठवलंय. एक ताकदवन अमितच्या बॅट मधून येतोय षटकार. चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये मागच्या इनिंग मध्ये आपण 20 धावा पाहिल्या होत्या आणि या इनिंग मध्ये 18 धावा धावफलकावर लागलेत. 18 धावा धावफलकावर लागलेत. येस कॅमेरामॅन प्लीज अतिथी मान्यवरांकडे आपण कॅमेरा पॅन करा, कारण की शंकर दादा मोहिते यांचे बंधू यांची उपस्थिती पाहायला मिळते. आणि महाराष्ट्राचं एक मानाचं वाद्य म्हणजे तुतारी आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये अतिथी मान्यवरांचा यथोचित सन्मान. 18 बॉल आणि 58 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 58 धावा आपण स्क्रीनवर पाहू शकाल. अतिथी मान्यवरांचं उपस्थिती. शंकर दादा यांचे बंधू आज उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं दानशूर व्यक्तिमत्व म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राची ओळख आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विजय आला. विजय गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. इथे देखील लखो टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होती. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर मध्ये आणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. षटक क्रमांक 2 74-76 धावांचं टार्गेट उभं केलंय बॅटिंग करत असताना. यावेळी स्लॉट मध्ये बॉल होता, पाठवलाय वाडिश लॉंग ऑफ ला क्लिअर करणारा
फलंदाज तुषार शिवमारेच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल प्लेसमेंट. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, अगदी सहजरित्या स्ट्रोक खेळला, अगदी आरामात, कुठलाही ताकदीचा वापर केला नाही, पण टायमिंग प्रॉपर होता. षटकार आलाय. तुषार शिवमारे आयकॉन चॉईस प्लेयर आहे, आयकॉन खेळाडू आहे. टप्प्याचा बॉल अगोदरच बॅट स्पिन झाली, त्यामुळेच डॉट बॉलची सांगता होतीये. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 आकड्यावर. 25 धावा. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अवे फ्रॉम द बॉडी, शरापासून दूर खेळला. दिस टाइम एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा तुषार शिवमारेच्या बॅट मधून येतोय अफलातून स्ट्रोक. व्हॉट अ शॉट, काय स्ट्रोक खेळलाय, अगदी एक्स्ट्रा टायमिंग आहे या खेळाडूकडे. खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळलाय, कुठलाही ताकदीचा वापर करत नाही, फक्त टायमिंग वर खेळतोय. बॉलला फक्त दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 31 आकड्यावर. 31 धावा. अजूनही 14 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता. 14 बॉल 45 धावांची आवश्यकता. इथे लाईन पाहावी लागेल, लाईन पाहावी लागेल. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अव्वंतर धावसंख्येने वाढ होते. टीमची धावसंख्या 32 या आकड्यावर. 32 धावा दाखल करायला लागलेत. षटक क्रमांक दुसरं. आणखी एका टप्प्याचा बॉल गॅप मध्ये आहे. 1 बाउंस सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. फलंदाज पुन्हा एकदा तुषार शिवमारेच्या बॅट मधून येतोय. एक झंझावात खेळी करणारा एक क्रॅकिंग चौकार. टप्प्याचा बॉलला अगदी ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलला मिड विकेट रीजनला जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 36 आकड्यावर. आता 13 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता. 13-40 इक्वेशन आहे. मॅच ऑन आहे. एखादी विकेट, खास करून तुषार शिवमारेची विकेट, ही मात्र पोषक ठरेल. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मिस केलाय. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपलं गेलंय दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 36 आकड्यावर. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये गरज आहे 40 धावांची. म्हणजेच प्रत्येक षटका मागे कराव्या लागतील तुम्हाला 20 धावा. श्री विकास अण्णा स्पोर्ट्स मोहरे वर्सेस आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण, हे 2 संघ मैदानामध्ये खेळत असताना टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय मोहरे टीमने घेतलाय आणि चरण टीम 76 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावर लागलेत. 12 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय आलाय. स्वराज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आयोजित स्वराज 32 शिराळा प्रीमियर लीग ऑफ इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय फाईन लेग रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक अगदी प्रयत्न करत असताना पण चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता अमित. हा खेळाडूच्या बॅट मधून चौकार आलाय. टीमची धावसंख्या 40 आकड्यावर. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं हा बॉल पकडण्यासाठी, पण हा चेंडू इतका फास्ट आणि वेगाने गेला सीमा रेषे पलीकडे. प्रयत्न चांगला केला होता विकेट कीपरने. आता 11 बॉलचा खेळ बाकी. 11 मध्ये करायचे 36 धावा. 11 चेंडू 36 धावा. अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. स्वराज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून स्वराज 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग सीझन 2 आणि दुसरा हंगाम अगदी प्रेक्षकांच्या पसंतीला आलेले हे हंगाम आहे.
सगळ्याच स्वराज बत्तीसराळाच्या असोसिएशनने भरपूर मेहनत घेतली. एक नवीन संकल्पना, एक नवीन नाव, एक नवीन असोसिएशन आणि 2 हंगामामध्ये यशस्वी आयोजन. खुलबा टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला ना अडचणीमध्ये घेऊन जाईल. कारण की आता समीकरण जर पाहिलं तर 10 बॉलचा खेळ बाकी आणि 10 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 36 धावा. येथे चेंडू पाहू शकाल. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. अमितच्या बॅट मधून आलाय एक मस्ट नीडेड षटकार. हा स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू कशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळ आहे. अप्रतिम हा फटका. अगदी स्वतः भोवती गिरकी घातली, स्टंपला सांभाळलं आणि टीमला सांभाळत असताना एक षटकार लगवलाय. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आणखीन एक फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पण हा चेंडू कॅपला आदळलाय की हाताला स्पर्श झालाय हे पाहिलं जाईल. 46 धावा धावफलक लागली. आता 8 बॉलचा खेळ बाकी आहे. अपील करत असताना टीम हा चेंडू हाताला लागलाय की कॅपला स्पर्श झालाय. ओम साई MTC च्या माध्यमातून पाहिलं जाईल. अंपायर कॅपला चेंडू लागलाय त्यामुळे नॉट आउट घोषित केला जातोय. आम्ही टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील हे पाहिलं गेलं. टीव्ही अंपायर सज्ज झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा दाखवलं जातोय. अगदी कॅपला चेंडू ब्रश झाला आणि चेंडू यष्टिरक्षकाकडे जातोय. डॉट बॉलची सांगता होती 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायची 30 धावा. हे 2 बॉल फार इम्पॉर्टंट असेल. हा 2 बॉलवर 2 मोठे फटके आले तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करेल. अक्षय पवार गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केले. चांगली गोलंदाजी करतोय. लाईन पाहावी लागेल. इथे स्टंप वरून चेंडू यष्टी रक्षकाकडे जातोय म्हणजेच डॉट बॉलची सांगता होतीये. बघा एष्ट्या संपूर्ण सोडल्या होत्या आणि लेग स्टंप वरून हा चेंडू गेला होता. डॉट बॉलची सांगता होते. 7 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. इथे फटका आहे. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही आहे आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 आकड्यावर. आता समीकरण जर पाहिलं तर 6 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 29 धावा. सहा बॉल 29 धावा. दोन्ही संघ मात्र विजयासाठी प्रयत्न करत असताना चला सामना स्पीडअप करा. एकीकडे श्री विकास अण्णा स्पोर्ट्स मोहरे टीम आणि दुसरीकडे आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण संघ. बॅटिंग करत असताना 76 धावा उभारल्या. त्याचा पाठलाग करत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा धावफलकावर लागलेत. आता 6 बॉल 29 धावांची आवश्यकता. शंकरदादा मोहिते यांचे मित्र शंकरदादा यांचं आगमन झालंय. वेलकम. सहा बॉल 29 धावांची आवश्यकता आहे. बघा प्रत्येक टीमला ही सूचना असेल. बघा तुमच्या खेळाडूला जर पाणी पाहिजे असेल, मागणी करत असाल तर अंपायरला विचारल्याशिवाय कुठलाही खेळाडू आतमध्ये जाणार नाही याची नोंद घ्या. असं घडलं तर त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे अंपायरच्या माध्यमातून देखील ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 6 बॉल 29 धावांची आवश्यकता आहे. तुषार शिवमारे हा आयकॉन खेळाडू आहे. त्याचबरोबर अमित हा खेळाडू देखील आहेत ज्याने देखील चांगली बॅटिंग केली. पण आता 6 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय आलाय. षटक क्रमांक अखेरचं.
पहिला बॉल आखूड टप्प्याचा, त्याला फेकून दिलाय शॉट ऑफ जॅक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमितच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका, चेंडू सीमारेषा पार षटकार. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत मॅचचा निकाल सांगणं कठीण आहे. क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी घडल्यात. भिवंडीच्या स्पर्धेमध्ये एका षटकामध्ये 43 धावांची आवश्यकता असताना त्या धावा देखील झाल्यात. असे अनेक कारनामे झालेत. आता समीकरण आहे 5 बॉल आणि 5 मध्ये करायचे 23 धावा. खोलवा टप्प्याचा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह, खूप चांगला बॉल पाहायला मिळते. इथे डॉट बॉलची सांगता होतीये. आता समीकरण आलाय 4 बॉल आणि 4 मध्ये करायचे 23 धावा. म्हणजे किरण प्रत्येक बॉल वर तुम्हाला षटकार मारावा लागेल. 4 बॉल मध्ये 4 षटकार अनेक वेळा पाहिलेत. अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. प्रकाश भाई यांचं आगमन झालं, वेलकम, आपलं सरस स्वागत आहे. अगदी शंकरदादा मोहिते यांचे सगळे जवळचे सगळे मित्र आहेत. इथे ऑन साइडला फटका चांगला आहे, दुसरा षटकार आलाय. अमितच्या बॅट मधून आणखीन एक लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. सुपर स्ट्रोक लगावला जातोय. अगदी ऑफस्टंपवर मारा ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. अमितच्या बॅट मधून षटकार आलाय. 3 बॉल मध्ये 17 करायचे. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश ही ना करे ये तो गलत बात है. म्हणून प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नाशिवाय तुम्हाला परमेश्वर मिळत नाही. 3 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. 3 बॉल 17. अमित चांगल्या रंगामध्ये आहे, ढंगामध्ये आहे. मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न केला तर चेंडू टॉप एज लागलाय. क्षेत्ररक्षक आहे, अगदी त्याच्या डोक्यावरून चेंडू फरार होईल, सीमारेषे लगत जाईल आणि हा चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट. काय घडलंय? जर सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही टीमला 1-1 गुण मिळेल. आता समीकरणाला आहे 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. बघा, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता पण चीक पकाक डमडम झाला इकडे. चेंडू अडवता अडवता मात्र सीमा उल्लंघन केलंय आणि आता समीकरण येऊन ठेपलंय. ते म्हणजे 2 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 13 धावा. वाडा मॅच, सुपर डुपर मॅच. दोन्ही टीम मात्र हार मानायला तयार नाही. एकीकडे मोहरे टीम, दुसरीकडे चरण टीम. एकीकडे श्री विकास अण्णा स्पोर्ट्स, दुसरीकडे आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण. हा संघ मैदानामध्ये उतरताना काय जिगरबाज खेळ केलाय. अमित पाटील, 2 बॉल 13 धावांची आवश्यकता. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. 1 धाव जरूर मिळेल, प्रयत्न केला जाणार नाही पण आता समीकरण येऊन ठेपलंय. 1 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. मला आठवते की याच पावसाळी हंगामामध्ये 1 बॉल 10 धावांची आवश्यकता असताना बेलापूर टीम गोलंदाजी करत होती आणि त्या 1 बॉल मध्ये 10 धावा झाल्यात. लफडा चषक जुगावच्या मैदानावर लफडा झाला होता त्या मॅच मध्ये. सलग 5 वाईट बॉल त्या गोलंदाजाने हाताळले आणि शेवटच्या बॉलवर षटकार आला. 1 बॉल 12. इथे डॉट बॉलची सांगता होती आणि अशा तऱ्हेने हा सामना आपल्या नावे करत असताना श्री विकास अण्णा स्पोर्ट्स मोरे टीमने हा सामना अवघ्या 11 धावाने आपल्या नावे केलाय. मॅच समरी आपण पाहू शकाल. 75 धावा उभारल्या होत्या. अनिकेत पायमळ आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स, जिथे 14 बॉल मध्ये 49 ची झंझावत नाबाद खेळी आणि विजय डफळेने देखील 20 धावांचे योगदान दिले. सगळ्याच गोलंदाज खर्चिक ठरले, मारुती वगळता. आणि चरण टीमने बॅटिंग